ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन सायलीला विचारतो की त्यानंतर तुम्ही जे बोलला ते का म्हणालात. सायली म्हणते मी काय म्हणत होते ते सोडा, उलट पूर्णाजीने मला कोंडीत पकडलं होतं, काहीतरी असं उत्तर द्यायला लागणार होतंच मला. अर्जुन तिला परत विचारतो पण सायली म्हणते मला नाही माहीत, घाबरून गेले होते ना मी, जे सुचलं ते बोलले. पण सायलीला आतून समजत असते की ती अर्जुनच्या प्रेमात पडली आहे. प्रिया पूर्णाजीला चैतन्य फोनवर काय बोलला असं विचारते. पूर्णाजी म्हणते चैतन्य मला स्पष्ट सांगितले की त्यांचं लग्न खरं आहे म्हणून, आणि तुम्ही दोघी परत माझ्या नातवावर असे आरोप कराल तर मी खपवून घेणार नाही. पूर्णाजी अस्मिता आणि प्रियाला म्हणते माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, पण याचा असा अर्थ नाही की तुम्ही सायलीबद्दल खोट्या कहाण्या रचाल आणि मी ते ऐकून घेईल. माझं तुमच्यावर प्रेम आहे याचा गैरफायदा घेऊ नका. या वेळेला मी तुम्हाला माफ केलं पण पुढच्या वेळेला करेलच असं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन सायलीशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो पण ती शांत उभी असते. अर्जुनशी बोलत नाही आणि बघत पण नाही. अर्जुन निघून गेल्यावरती एकटी स्वतःशीच बडबडत असते आणि म्हणते मी खरंच वेड्यासारखी वागायला लागली आहे का. अर्जुन घराबाहेर येतो आणि सिम कार्ड चेंज करतो. चैतन्य एकटाच अर्जुनचा विचार करत असतो. त्याने साक्षीला जे काही सांगितलं त्याचाच तो विचार करत असतो. तेव्हा चैतन्यला अर्जुनचा कॉल येतो पण तो त्याच्या विचारात मग्न असल्यामुळे त्याला फोन आलाय ते समजतच नाही. नंतर साक्षी फोन उचलते आणि चैतन्यला सांगते अननोन नंबर आहे. तेव्हा चैतन्य फोन उचलतो. अर्जुन त्याला सांगतो की तुझं प्रेमाचं नाटक जरा बाजूला ठेव, इथं माझ्या खऱ्या प्रेमाची वाट लागली आहे. चैतन्य त्याला काय झालं ते विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजीला काय झालं काय माहीत, सायलीला देवासमोर शपथ घ्यायला लावली की आमचं लग्न खरं आहे, आमचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून, आणि मिसेस सायली बिचाऱ्या त्यांना खोटं बोलावं लागलं. पूर्णाजीला डाऊट कसा आला आमच्यावर, तन्वी होती त्या दिवशी तिथे, नक्कीच तिनेच पूर्णाजीला काहीतरी सांगितलं असणार. पण तन्वीला कळालं कसं. चैतन्य परत इशारा करत म्हणतो की मी तुला भेटायला येतो तेव्हा आमच्या एंगेजमेंटचे सगळे डिटेल्स तुला देतो. नंतर अर्जुन चैतन्याला म्हणतो मी आता ऑफिसला चाललोय, तू तिथेच आहे. अस्मिता, विमल, कल्पना गप्पा मारत असताना कल्पना म्हणते काल अचानक पूर्णाला त्यांच्या प्रेमावर का शंका आली. अस्मिता म्हणते म्हणजे काय पूर्णाजीची चूक होती का, या दोघांच्या खोट्या प्रेमाला तू मम्मा फसली असशील, पूर्णाजी फसणार नाही. सायली म्हणते मला कोणाची फसवणूक करायची नाहीये. तेव्हा कल्पना अस्मिताला म्हणते सायलीने देवासमोर शपथ घेतली ना तेव्हा पूर्णाईला कळालं हिचं प्रेम खरं आहे ते. नंतर त्याही गप्प झाल्या ना. अस्मिता म्हणते शपथा काय खोट्या पण घेता येतील ना. विमल म्हणते देवासमोर अशा खोट्या का वागतील त्या. कल्पना म्हणते अस्मिता तू याच घरात राहतेस ना, मग अर्जुन आणि सायलीचं छोट्या छोट्या गोष्टींमधलं प्रेम तुला दिसत नाही का. अस्मिता म्हणते कुठल्या गोष्टी मला नाही आठवत. कल्पना म्हणते मग मी तुला आठवण करून देते. अर्जुन जेव्हा डबा विसरतो ना तेव्हा सायली अस्वस्थ होते. अर्जुनच्या मनात आधी काय येतं ते सायलीला कळतं. अर्जुन कोर्टामध्ये जाऊ नये म्हणून महिपतच्या गुंडांनी जेव्हा त्याला बांधून ठेवलं होतं ना तेव्हा सायलीने स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्याला सोडवलं होतं. आणि सायलीला जेव्हा किडनॅप केलं तेव्हा अर्जुन तिच्या मदतीला धावला होता. जेव्हा दुसऱ्याचं संकट आपण स्वतःवर घेतो, स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करतो, दुसऱ्यासाठी जगतो, त्यांच्या आनंदात आपला आनंद मानतो, तेव्हा ते प्रेम असतं. आणि सायली अर्जुनसाठी हे रोज करते हे आपल्याला दिसतंच ना. याचाच अर्थ सायलीचं अर्जुनवर अगदी अथांग प्रेम आहे. हे ऐकून सायली खूप खुश होते आणि हसत हसत रूममध्ये निघून जाते. कल्पनाला वाटतं सायली अस्मिताच्या बोलण्यामुळे खूप दुखावली गेली आणि ती वरती निघून गेली. सायली रूममध्ये येते आणि तिने अर्जुनसाठी आणि अर्जुनने तिच्यासाठी जे काही केलं ते आठवत असते. सायली शर्मेने लाजते, नाचू लागते. कल्पनाच्या बोलण्यामुळे तिचं अर्जुनवरचं खरं प्रेम आहे याची जाणीव तिला होते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत प्रिया साक्षीला सांगते की सायलीने देवासमोर खोटी शपथ घेऊन सांगितले की तिचं अर्जुनवर खरं प्रेम आहे. साक्षी म्हणते तिने कितीही शपथा घेऊ देत पण ही बातमी 100% खरी आहे की त्यांचं कोर्ट मॅरेज झालं आहे. चैतन्यही अर्जुनला सांगतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं गुपित त्यानेच साक्षीला सांगितलं होतं. अर्जुन त्याच्यावर खूप चिडून म्हणतो की आपली भांडणं जरी झाली असली तरी मैत्री होती ना, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, माझा विश्वास होता तुझ्यावर. चैतन्य म्हणतो मी नाही स्वतःला माफ करू शकत, आता मी सुद्धा कुणालसारखं काहीतरी. एवढं बोलताच अर्जुन चैतन्याच्या कानाखाली वाजवतो. सायली ही खूप आनंदात असते. ती कल्पनाला म्हणते आज मला खूप आनंद झाला आहे. तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.